मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे। महामार्गावरील जीव घेण्या अवैध पार्किंग विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरलीये। गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या बाजूला सर्व्हिस रस्त्यांवर आणि धाब्यांच्या बाहेर मोठमोठे कंटेनर बेकायदेशीरपणे उभे केले जात आहेत। या उभ्या कंटेनर्समुळे इतर वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये। यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले। या गंभीर समस्येवर वृत्तवाहिन्यांनी वारंवार आवाज उठवला होता। याची दखल घेत मनसेचे नवनिर्वाचित रायगड जिल्हाध्यक्ष आणि आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी थेट रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतलाय। राज पार्टे यांनी महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्या ट्रक चालकांना जागेवरच चांगला चोट दिला असून कडक समज दिलीये। या आंदोलनादरम्यान पोलादपूर जवळील देव राजस्थानी ढाबा मनसेच्या निशाण्यावर आला। या ढाब्याबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांची अवैध पार्किंग केली जात होती। मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ढाब्याचे अनधिकृत बॅनर थेट फाडून टाकले। तसेच ढाबा चालकाला नियमांचे पालन करण्याचा कडक इशारा दिलाय। मनसेच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून राज पार्टे यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे। जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपूर हा श्री देव राजस्थानी ढाबा आहे आणि हा त्याचा मालक आहे। हा कुठून आलाय काय आलाय कोणाच्या जीवावर उडतोय माहिती नाहीये, पण रात्री या लाईन पूर्ण कंटेनरची लाईन भरलेली असते आणि रोज या मुंबई गोवा रोडला महाड ते पोलादपूर दरम्यान ॲक्सिडेंट होत आहेत। याला सांगूनही हा ऐकत नाही, कोणाला घाबरत नाही। पोलीस सांगतायत की रोज याला 5 वाजता येऊन मी दम देऊन जातो, मी गेल्यानंतर परत याच्या गाड्या लागतात। तर आता बघा थोडंसं तोडफोड केले, पण आजपासून त्यांनी कमळे बोलायचं कान फोडील दोघांना पण सांगतोय। परत जर या रोडला गाड्या दिसल्या ना तर धाबा पण फोडू, तुम्हाला पण फोडू। तो मागच्या वेळेला तुम्हाला पत्रकारांनी सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं। हे साहेब रोज परेशान आहेत तुमच्यामुळं, ते रोज तुम्हाला येऊन सांगतात, त्यांचं तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही बाहेर नाही येऊन साला पोलिसांचं पण ऐकत नाही। मग ते काय बोलतायत की मी रोज येऊन सांगतो तुम्ही ऐकत नाही। हे संघटना लक्षात ठेवा, जर हे ऐकले नाहीत ना तर टायरचे सगळ्यांची हवा पण काढा नाही, फोडून टाकायचं सगळं। बघतो आम्ही लक्ष ठेवतो।